माझे आणि खंडेरायांचे हे नाते अबाधित राहणे याबद्दल जशी मी दक्ष आहे तसेच खंडेराय देखील असणारच. आणि असे असताना नात्याला तडा जाण्याचा संभवच येत नाही. मग भृगु ऋषींनी सांगितलेल्या वचनामागे नक्की काय तात्पर्य असेल? या गुप्त संकेताबद्दल कितीही विस्मरण करायचा प्रयत्न केला तरी त्याचा विचार काही केल्या मनातून जात नाही. तिम्मा शेठ, तिम्मा शेठ, अव तिम्मा शेठ. कोण हवंय आपल्याला? नमस्कार. तिम्मा शेठ आहेत का? नाही, ते बाहेर गेलेत. आपलं काही काम होतं का त्यांच्याकडे? काम म्हणजे वाईस अडचण होती. घरात अन्नाचं कण नाही माझ्या. बायका पोरांना खायला कसं घालावं तेच कळणं झालंय. म्हणलं तिम्बा शेटना भेटावं. त्यांनी मनावर घेतलं तर काय बाई सोय होईल माझ्या अन्नाची. तुम्हाला तहान लागली असेल ना? लय उपकार झाला. औंधाला पावसानं दडीच मारल्या जणू. शेतात काय पिकवावं मोठा प्रश्न पडलाय. जमिनीला भेगा गेल्या ती. जनावर बायका पोरांना खायला काय बी नाही. आता काय करावं तुम्ही सांगा. बाबा असते तर त्यांनी तुम्हाला नक्की मदत केली असती, पण ते आता नाही आहेत. काय करावं काय बी कळना. कोण रस्ता दाखवणार आता? मी सांगते, तुम्ही जेजुरीला जा. जेजुरीचे खंडेराय म्हणजे सर्व लोकांचे पालक आहेत. अडीअडचणीत असलेल्या आपल्या प्रजेचे ते कल्याण करतात. जेजुरीत आलेल्या प्रत्येकाच्या मनातली इच्छा ते पूर्ण करतात. तुम्ही ओळख तसत असली? होय, ते माझे आराध्य आहेत. माझे भावी पती आहेत. तुम्ही तातडीने जेजुरीला जा आणि समक्ष त्यांना भेटा. तुमची व्यथा त्यांना सांगा आणि तुम्ही नेवासेहून आला आहात हे कळल्यावर ते तुम्हाला नक्कीच भेटतील. काळजी करू नका. खंडेराय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील याची मला खात्री आहे. लय उपकार झालं तुमचं. मी लागलीच जेजुरीला जातो. येतो मी. बोलावे. मी आपल्या कार्यात व्यत्यय तर आणला नाही ना? नाही, आपण बोलावे. आज प्रातःसमयी आमची आठवण आपल्याला कशी झाली? आपण आपल्या भक्तांच्या मनातली इच्छा पूर्ण करता. जेजुरीत आपली समस्या घेऊन आलेल्या प्रत्येकाचे आपण समाधान करता. आपली ही ख्याती सर्वदूर आहे. देवी, आपल्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोलावे.
कोणताही संकोच न बाळगता आपली इच्छा पूर्ण होईल याची मला खात्री आहे. म्हणूनच मी एका गरजवंताला आपली भेट घेण्यासाठी जेजुरीत जायला सांगितले. आमची भेट? कोण आहे ती व्यक्ती? काय समस्या काय त्या व्यक्तीला? आपण सर्वज्ञानी आहात. एका अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने मला त्याची व्यथा सांगितली. त्याच्या अडचणीत त्याला कोण मार्ग दाखवेल हा प्रश्न पडला होता. म्हणून मी त्याला आपली भेट घेण्यासाठी जेजुरीस पाठवले. त्याच्या अडचणीत तुम्ही त्याला सहकार्य करावे. नव्हे, त्याच्या समस्येचे निरसन करावे अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा पूर्ण तर होईल ना? देवा, देवा, जेवणाची ताटं घ्यावी का आपली? नाही, अजून नाही.
नाही पर देवा आम्हासने ठाव आहे की जेजुरीतला प्रत्येक माणूस जेवल्या बिगर आपण जेवत नाही. पर आता सूर्य बी डोक्यावर आलाय. परंतु अजूनही कोणीतरी भोजनापासून वंचितच आहे. आपण अगदी योग्यच बोलत आहात प्रधानजी. देवा तुम्ही जेजुरीतली समधी माणसं जेवल्या बिगर जेवत नाही हे समजाच ना ठाव आहे. म्हणून समधी लोक लवकरच जेवतात. जेव्हा त्यांचं जेवण बी झालं असेल तेव्हा मला वाटतंय तुम्ही बी जेवण घ्यावं आता. नाही, जेजुरीमध्ये अजून कोणीतरी उपाशी आहे आणि जोपर्यंत ती व्यक्ती अन्न ग्रहण करत नाही तोपर्यंत आम्ही भोजन करणार नाही. एवढ्या उन्हात देव कुठं गेलं असतील. कोण हाय जेजुरीत उपाशी. कोण हायसा तुम्ही? तुमचं लय उपकार झालात बघा. या माळ रानात असाच पडून राहिलो असतो तर गिधाडाने लचक तोडलं असतं माझं. अगदी देवासारखं धावून आलात बघा. पाहुणा कोण आहेसा तुम्ही आणि कुठं चाललायसा? जेजुरीच्या खंडोबाबद्दल लय ऐकलं होतं. लोकांचा देवच आहे तो. जेजुरीत येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं ऐकलं. तुझी काय इच्छा आहे? मी आज शेतकरी हाय. माझी काय इच्छा असणार आहे?
चांगला पाऊस पडावा, शेतात चांगलं धान पिकावं. आता पाऊसच पडला नाही तर जनावरां माणसं जगतील कशी? जेजुरीच्या खंडोबाला डोळं भरून बघावं आणि त्याला सांगावं, पाऊस पडू दे रे बाबा. चला. काय भरून आलाय आभाळ. आता चांगलाच पाऊस पडतोय बघ. आणि असा पडल का काय विचारू नकस. आता आली का पंचायत? कार अरे पाऊस पडणार हाय ते तर चांगलंच आहे की. वय पण आपण आहोत माळ रानावर. हा, आजूबाजूला कुठं आडोसा बी नाही, वारा बी सुटलाय. आणि हो कोसळला ना तर थांबणार नाही बघ. हाय नाही ते समद वल्ल होणार. हा, अंग भिजलं. आली का पंचायत? कसं बघ करून ना पाऊस आधी आपल्या पाडावर पोचायला हवं. चला. ए पोरीनो, चला 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 लवकर. चला र पोरीनो, लवकर चला. चला र पोरीनो, चला लवकर. चला चला र पोरीनो, चला लवकर. चला की लवकर. चला चला. अरे पाऊस पडणार, धीर खचू देऊ नका. अरे आमसनी ठाव आहे, हे असं जगणं लई अवघड आहे. अय आजा, आणि त्यात नेमका आलाच तर. ये बाबा, भविष्यात तुला भेटायचं असेल तर कुठं भेटशील? अरे मला कशाला भेटतो? तुझ्या पोरीचं तो देव ऐकतो, तिला सांग. ये बानू, तो कुडमुड्या पिंगळा म्हणला होता की देव तुझं ऐकतो म्हणून. हा, मग त्या देवासनी कर की प्रार्थना. हा, त्याला म्हणावं की पाड्यावर पोचपतूर पावसाला येऊ नकस म्हणून. हा, आता तो म्हणला आणि तुझा विश्वास बसला होय र. तू सांगू न सांगू मला ठाव हाय, देव तुझं ऐकणार म्हणजे ऐकणारच. ये बानू, कर की प्रार्थना. हा, देवा खंडेराय, माझी तुला एक छोटीशी विनंती आहे बघ. काय बी कर बाबा, पण पाड्यावर जाईपतूर ह्या पावसाला पडू दे नगस. माझी विनंती आहे तुझ्या पायाशी देवा खंडेराया.